सध्या महाराष्ट्रात आपण पवारांचा पॉवर गेम बघतोय। अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव मांडणारं 40 आमदारांचं एक पत्र निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलंय। तशा आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी मंजूर केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय। ज्या दिवशी शपथविधी झाला त्याच्या 2 दिवस आधीच अजित पवारांनी पक्षाच्या 40 आमदारांचं पत्र निवडणूक आयोगात दाखल केल्याचं स्पष्ट झालंय। ज्या दिवशी अजित पवारांचा शपथविधी पार पडला त्याच्या नंतर 2 दिवसांनी म्हणजे 5 जुलै रोजी हे पत्र निवडणूक आयोगात दाखल केल्याचं समोर आलंय। या पत्रावर ज्या 40 आमदारांच्या सह्या आहेत त्या जून महिन्यातील असल्याची माहिती आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी प्रशांत कदम दिल्लीतून आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय महत्व आहे या पत्राचं या सगळ्या सत्ता संघर्षात? खरं तर 2 गट पडल्यानंतर चिन्हाची ही लढाई निवडणूक आयोगामध्ये येणार हे अपेक्षितच होतं, पण जी कागदपत्र अजित पवारांच्याकडनं निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आली आहेत त्याच्यामधला हा एक सगळ्यात सनसनाटी अशा पद्धतीचा दावा म्हणावा लागेल। एक सर्वानुमते अजित पवार यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचा ठराव जो आहे तो देखील सादर करण्यात आलेला आहे। त्या पत्रावरची तारीख नेमकी किती आहे हे आपल्याला अद्याप समजू शकलेलं नाहीये, पण निवडणूक आयोगातल्या सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार अजित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून पक्षावरती दावा करत असल्याचं सांगितलं जात आहे। दुसरीकडे शपथविधी होण्याच्या आधी 2 दिवस आधी म्हणजे 30 जूनला 40 आमदारांच्या सह्या झालेल्या होत्या आणि ते पत्र आज म्हणजे 5 जुलैला निवडणूक आयोगासमोर दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या पत्राच्या आधारे चिन्हावरती आणि पक्षावरती सुद्धा दावा अजित पवार यांनी केलेला आहे। याच्या आधीच 2 दिवस 3 जुलैला जयंत पाटील यांच्या वतीने म्हणजे शरद पवार यांचा जो गट आहे त्यांच्या वतीने सुद्धा कॅव्हिएट दाखल करण्यात आलेला आहे। कॅव्हिएट म्हणजे आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय देऊ नका अशा पद्धतीची एक छोटीशी याचिका असते आणि 9 आमदारांच्या बाबतीत त्यांनी जी अपात्रतेची कारवाई सुरू केली आहे त्याची सुद्धा माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आलेली आहे। ही सगळी कागदपत्र निवडणूक आयोग आता बघेल आणि त्याच्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया सुरू करेल, पण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवार या सगळ्या संदर्भातली कायदेशीर प्रक्रिया आणि त्या संदर्भातले दावे करतायत। कारण बाहेर जरी असं म्हटलं जात असेल की शरद पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत किंवा आमचं दैवत आहे वगैरे वगैरे, तरी लीगल दृष्ट्या कायदेशीरदृष्ट्या कदाचित ही लढाई जिंकण्यासाठी त्यांना हे पाऊल आवश्यक वाटलं का? कारण शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या केसमध्ये फरक हा आहे की बाळासाहेब ठाकरे आज हयात नाहीयेत, त्यांच्यानंतर ही सगळी लढाई जी आहे ती सुरू झालेली होती। शिवसेना प्रमुख हे पद शिवसेनेमध्ये कायम ठेवलं गेलेलं होतं, घटनेमध्ये सुद्धा हे म्हटलं गेलेलं होतं। राष्ट्रवादीच्या बाबतीत शरद पवार आत्ता आहेत आणि त्यामुळं त्यांचा गट एकीकडे असताना जर तुम्ही पक्षावरती दावा करत असाल तर कदाचित तुम्हाला अध्यक्षपदावरती सुद्धा दावा करावा लागेल आणि त्याच हेतूनं कदाचित ही सगळी अरेंजमेंट जी आहे ती केलेली असणार। पण हे गुपित जे आहे ते आजवर महाराष्ट्राला माहिती नव्हतं, ते आज आपण एबीपी माझाच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगतोय की अजित पवारांनी अशा पद्धतीचा दावा निवडणूक आयोगामध्ये केलेला आहे। ते पत्र तारीख त्याची काय आहे हे आपल्याला माहिती नाहीये, पण हा दावा जरूर करण्यात आलेला आहे आणि एकमतानं हा ठराव पास झाला ज्याच्यामध्ये अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली अशा पद्धतीचा दावा निवडणूक आयोगाला करण्यात आलेला आहे। इंटरेस्टिंग म्हणजे आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं जे भाषण होतं त्या भाषणाचा समारोप होत असताना ते वारंवार असं म्हणत होते की राष्ट्रीय नेता म्हणून अजित पवारांना आपण स्वीकारतोय, राष्ट्रीय नेता म्हणून त्यांची निवड वगैरे असे शब्द, म्हणजे मला एक्झॅक्ट त्याचं वर्डिंग आठवत नाही आत्ता, पण अशा पद्धतीचा एक विधान त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना केलेलं होतं। त्या भाषणाचा सुद्धा म्हणजे त्या वक्तव्याचा सुद्धा मग अर्थ याच सगळ्या गोष्टींकडे बोट दाखवणार आहे का हे देखील आपल्याला बघावं लागेल। निवडणूक आयोग आता नोटिसा देईल, त्याच्यानंतर पुढची सगळी कार्यवाही जी आहे ती सुरू होईल आणि त्याच्यानंतर कळेल की राष्ट्रवादीचं घड्याळ नेमकं कुणाला मिळतंय। बरोबर, पण प्रशांत, आजचा जर आपण सिनेरिओ सगळा बघितला तर त्यात अजित पवारांसोबत 32च्या आसपास आमदार दिसत आहेत, दुसरीकडे शरद पवारांसोबत सुद्धा आमदार आहेत। त्यामुळे हे सगळं करण्यासाठी आणि अजित पवार यांना पक्षाध्यक्ष मान्यता म्हणून देण्यासाठी हे पत्र जरी पुरावा असलं तरी आणखी किती आमदारांचं समर्थन त्यांना या सगळ्या पुढच्या टप्प्यात लागणार आहे, पुढच्या प्रवासात लागणार आहे? नाही, खरं तर जी 10th शेड्यूल मधली पळवाट आहे की ज्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की आम्ही पक्ष सोडलेलाच नाहीये, आम्ही मूळ पक्षच आहोत आणि हा आमचा बहुमताचा लोकशाहीचा आवाज आहे
असं दाखवण्यासाठी किमान तुम्हाला 2/3ची तरी संख्या लागते. शिवसेनेच्या बाबतीत पण आपण बघितलेलं होतं की ती संख्या पोहोचेल याची काळजी घेतली गेलेली होती. आता सुद्धा जर 36च्या पुढे संख्या असेल तर ती अट अजित पवारांचा गट पूर्ण करतो. हा पक्षाच्या चिन्हाच्या बद्दलचा दावा आहे. पण अध्यक्षपदासाठीची प्रक्रिया जी आहे ती वेगळी आहे. घटनेमध्ये अध्यक्ष निवडण्यासंदर्भातले काही वेगळ्या गोष्टींची तरतूद किंवा तसे नियम राष्ट्रवादीच्या घटनेमध्ये असणार आणि त्या दृष्टीनं वर्किंग कमिटी, नॅशनल कन्व्हेन्शन यांचं महत्त्व जे आहे ते जास्त आहे. त्या दृष्टीनं आता किती त्यातले लोक अजित पवारांच्या बाजूला आहेत आणि जर ते स्वतःला अध्यक्ष म्हणून सादर करत असतील तर मग ती निवड कशा पद्धतीनं झाली, कुणाच्या संमतीनं झाली आणि वर्किंग कमिटी, नॅशनल कन्व्हेन्शननं त्याला कशी मान्यता दिली, याचे दावे जे आहेत ते याच्यामध्ये महत्त्वाचे ठरतील आणि निवडणूक आयोगसुद्धा याच सगळ्या बाबींचा विचार करून मग पुढचा निर्णय जो आहे तो देईल. ओके प्रशांत, अजून एक प्रश्न तो म्हणजे शिंदे गटाने जेव्हा बंड केलेलं होतं आणि आता अजितदारांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगणार असेल, एकनाथ शिंदेंनी सुद्धा शिवसेना पक्षावर तेव्हा दावा सांगितला होता. हे सगळे निकष आता अजित पवारांच्या गटाला, राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा लागू करण्यात येणार आहे. कारण शिंदेंच्या बंडानंतर जे सगळं राज्यात घडत होतं आणि जी न्यायालयीन आणि निवडणूक आयोगातली लढाई लढण्यात आलेली आहे तशीच लढाई अजितदारांना सुद्धा आता लढावी लागणार आहे का? आणि या दोन्ही लढायांमध्ये साम्य काय आहे आणि वेगळेपण काय आहे? नाही, त्यातला फरक फक्त हा आहे की शिंदेच्या केसमध्ये म्हणजे शिवसेनेच्या लीगल केसमध्ये अर्जन्सी खूप होती. कारण त्यावेळी एक सरकार बदलणार होतं, तेव्हा बहुमत चाचणी होणार होती आणि त्यामुळं प्रकरण तातडीनं कोर्टात आलं. इथं फरक काय आहे तर इथे सरकार ऑलरेडी अस्तित्वात आहे. इथं काही बहुमत चाचणी होणार नाहीये. इथं काही अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आलेला नाहीये की ज्याच्यामुळे कोणी सुप्रीम कोर्टामध्ये येईल. त्यामुळं कोर्टातली घडामोड फार लगेच होणार नाहीये. पण निवडणूक आयोगातली सुरू झालेली आहे. अर्थात निवडणूक आयोग आपल्या पद्धतीनं निर्णय घेईल. किती दिवसांनी नोटीस द्यायची, कधी उत्तरं मागवायची, हे सगळं निवडणूक आयोगाच्या हातामध्ये आहे. जोपर्यंत कुठली एखादी निवडणूक जाहीर होत नाहीये तोपर्यंत चिन्हाबद्दल निकालाची कुठलीही घाई निवडणूक आयोगाला नसेल. आणि अनेकदा असं पण होतं की जर निवडणूक अगदीच तोंडावरती आली असेल तर निवडणूक आयोग चिन्ह गोठवतं, जे शिवसेनेच्या बाबतीत पण झालेलं होतं आणि त्याच्यानंतर अंतिम निकाल निवडणूक आयोगानं दिलेला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.